फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत श्रावणवर मराठी निबंध। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। तुझा आवडता महिना कोणता असा प्रश्न जर का कोणी मला विचारला तर मी पटकन सांगेन श्रावण। श्रावण हा महिना आहेच तसा, कोणालाही आवडेल असा, आल्हाददायक, प्रसन्न। श्रावणात आनंदाची लय लूटच असते। लहान थोर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदच विलसत असतो। सर्वांच्या या आनंदाला बालकवींनी श्रावण मासी हर्ष मानसी हे अजरामर शब्दरूप दिले आहे। श्रावणात निसर्ग जे रमणीय रूप धारण करतो तसे तो अन्य कोणत्याही महिन्यात करीत नाही। झाडे, वेली, वने टवटवीत बनून सुहास्य वदनाने डोलत असतात। धरती जणू आपल्या भोवती हिरवे सुखच लपेटून घेते। जिकडे पाहावे तिकडे हिरव्या रंगाचे चैतन्य पसरलेले, हिरव्या रंगाच्या विविध छटा वातावरणात लहरत असतात। श्रावणात पावसाच्या अलवार सरी रिमझिमत येतात, तसेच त्या येतात न ते येतात तोच अदृश्यही होतात आणि ऊन पसरू लागते। तेवढ्यात पुन्हा सरी अवतरतात। ऊन पावसाचा असा खेळ चालता चालता कधी कधी उन्हातच पाऊस बरसू लागतो। पावसाचे थेंब सूर्यप्रकाशात झगमग झगमग करीत उतरतात। त्यामुळे श्रावणातील ऊनही रेशमी मुलायम स्पर्श घेऊनच येते आणि ते अवचित अवतरणारे सप्तरंगी तरल इंद्रधनुष्य हा तर श्रावणाचा खास अलंकार। श्रावणात सर्व वृक्षवेली टवटवीत बनतात, त्यांना फुलांचा बहरही आलेला असतो। त्यामुळे श्रावणातील पूजांमध्ये विविध पत्री फुलांना खूप महत्त्व येते। किंबहुना श्रावणातील समृद्ध निसर्गामुळे तृप्त बनलेल्या माणसाला परमेश्वराची आराधना करण्याची प्रेरणा मिळते। परमेश्वराची आराधना करण्याच्या प्रेरणेमुळे श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना बनला आहे। त्यामुळे श्रावण महिन्यातील काही दिवस कोणत्या ना कोणत्या देवदेवतेसाठी राखून ठेवला आहे। या देवतांचे पूजांचे प्रकार वेगळे, त्यांना लागणारी पत्री फुले वेगळी। शुक्रवारच्या जिवतीला आखाडा वाहावा लागतो, तर शनिवारी शनीला रुईच्या पानाफुलांची ओढ लागलेली असते। सोमवारी शिवाला बेलाचे पान वाहायचे, तर मंगळागौरीला कितीही फुले वाहिली तरी कमीच, परंतु सुवासिक केवड्याचा मान तेथे मोठाच। या सगळ्या व्रतवैकल्यांमध्ये अतिथीला खास प्रतिष्ठा मिळते। श्रावण महिना माणसातील भूतदया जागवतो, निसर्गापुढे तो लवतो। म्हणून तर श्रावणात नागाची देखील पूजा होते, सागराला नारळ वाहिला जातो। बहीण भावातील प्रेमाचे नाते रक्षाबंधनाने अधिक घट्ट करण्याचे काम श्रावणच करतो। दरवर्षी गोकुळाष्टमीला सगळे भक्त भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात, तर शेतकरी श्रावण सरता सरता आपल्या कष्टाळू सहकार्याची बैलाचीही पूजा करतात। अशा या श्रावणाने लेखक कवींना मोहित केले नसते तर नवलच। श्रावणाने मोहित झालेले लेखक कवी मग त्याच्या वेगवेगळ्या शब्दात गौरव करतात। दुर्गा भागवत त्याला हिरवा श्रावण म्हणतात। कुसुमाग्रजांना तो हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजरा वाटतो। असा हा चैतन्यमय श्रावण माझा आवडता महिना आहे। तर मित्रांनो, तुमचाही आवडता महिना कोणता आहे हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।